टी शर्ट्स, क्या बात है. थँक यू सो मच. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. थँक्यू डेजे. नक्कीच त्या दरम्यान खेळणाऱ्या दोन्ही टीम्सला या संपूर्ण आयोजन नियोजनासाठी भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे विद्यमान उपाध्यक्ष जितेंद्र पाटील खांडपे यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्या आहेत. धन्यवाद. या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सध्या ऑनलाईन राहुल मात्रे या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. गुंदवली संघाला खूप साऱ्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. 3 स्टार मूवीजचे प्रोप्रायटर राहुल मात्रे, तुझा आणि तुझ्या परिवाराचं मी खूप खूप हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. प्रेक्षकांच्या माहिती करता गंगामाता गुंदवली 40+ आणि अष्टविनायक ठाकूरपाडा 40+ या दोन संघांमधील सामना. पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक. संजय खूप भेदक गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा तयार होते बॉलिंग मार्कवर. संधी होती असं वाटते. हलकासा स्पर्श झाला होता. यस, एक धाव पूर्ण करतोय बॅटर धीरज. ऑफ द मार्क झालेला आहे. वैयक्तिक खातं खोलतोय. धावसंख्येचा शुभारंभ केलेला आहे. 1-1 अशी सुरुवात आहे. ते गंगामाता गुंदवली या संघाची. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना संघ पुन्हा एकदा तयार होते बॉलिंग मार्कवर. संजय, फिल्डिंग मध्ये बदल केला जातोय. मॅन्डेटरी पॉवर प्ले षटक, शक्ती प्रदर्शनाचे षटक आहे. मिस्ट्राईम फटका, लिडिंग एज. क्षेत्ररक्षक झेपावतोय पण तिघांच्या मधोमध चेंडू लँड झाला होता. सेफ लँडिंग. 2 धाव पूर्ण करते त्यावर बॅटर अरविंद. धावसंख्या वाढते. धावफलकावर 3. अरविंद वैयक्तिक खातं खोलतोय. पुन्हा एकदा संजय सरवली गावाच्या टोकाकडून गोलंदाजी करण्यासाठी मार्गस्थ. छोटासा रनअप. चेंडूला अलॉंग दी कार्पेट खेळून काढलेला आहे. मिड ऑफला चेंडू जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे. 30 यार्ड सर्कल मध्ये एक रिस्की सिंगल तिथे पूर्ण केलेले आहे. अरविंद याने स्ट्राईक रोटेट केलेले आहे. एक सिंगलच्या मदतीने. धावसंख्या आता पुढे जाताना धावफलकावर 4. पुन्हा एकदा संजय राईट आर्म राऊंड द विकेट. पुल केलेला आहे. क्षेत्ररक्षक झेपावतोय. गणेश चांगला प्रयत्न केला होता. स्टनिंग कॅच, रनिंग कॅच घेण्याचा. चेंडू हातामधून निसटला, जमिनीला दान झाला. आयुष्यमान भाऊचा आशीर्वाद. 2 धाव पूर्ण करते त्यावर बॅटर अरविंद. आणि धावसंख्या आता पुढे जाताना धीरजच्या बॅटमधून 2 धावा आल्या होत्या. आणि अशा प्रकारे धावसंख्या धावफलकावर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1-6. एक खराब सुरुवात मी तर म्हणेन गंगामाता गुंदवली या संघाची. जी सुरुवात हवी होती ती सुरुवात झालेली नाही. कारण एक गडी गमावला नितीनच्या रूपामध्ये, तो 0वर बाद झाला. संजयने ती सफलता मिळवून दिली झेलबाद स्वरूपामध्ये. मित्रांनो, आपण पाहतात क्रिकेटचा एक दैदिप्यमान हा सोहळा प्रतिवर्षाप्रमाणे ह्या वर्षी देखील खूप रुबाबदार आयोजन करण्यात आलेलं आहे. उपतालुका प्रमुख चषक 2024 जय हनुमान 40+ सरवलीच्या वतीने आणि या स्पर्धेचे मुख्य ऑर्गनायझर शिलेदार प्रणेते या स्पर्धेचे श्यामदादा चौधरी साहेब आणि संपूर्ण सरवली 40+ टीमच्या वतीने हा क्रिकेटचा बिग शो आपण पाहतात. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर दुसऱ्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर संतोष. आज कबीर ठाकरे निश्चितच संघामध्ये खेळताना दिसतात. एक जमेची बाजू आहे ठाकूरपाडा संघाच्या दृष्टिकोनातून. नेहमी हसरा चेहरा, वार करे गैरा. सतत हसत राहा, खेळत राहा. हसण्याने बघा तुमचं आयुष्यमान देखील वाढेल. म्हणूनच पाहतोय बऱ्याचशा ठिकाणी आता लॉफ्टर क्लब सुरू झालेले आहेत. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. इट्स व्हाईट बॉल. एक सिंगल मिळेल. धावसंख्या पुढे जाताना धावफलकावर 7. 7ला 1 खेळाडू बाद. पुन्हा एकदा तयार होतोय बॉलिंग मार्कवर संतोष.
चेंडूला उडवल्या, भिरकावून दिलेले आहे क्षेत्ररक्षक दक्ष आहे, झेल सुटणार नाही. मिडविकेटला चांगला झेल संपन्न केला किरण याने. अजून एक गडी बाद होते गंगामाता गुंदवली टीमचा. धक्का लागलेला आहे गुंदवली टीमला. दुसरा धाव बलकावर कायम आहेत. धावसंख्या थांबलेली आहे, धावसंख्या मंदावली. 7 या अंकावर धावसंख्या स्थिरावलेली आहे. क्रिकेट खेळाबरोबर खूप सारा एन्जॉय देखील केला जातोय आणि ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये एन्जॉय नाही त्या जीवनाचा अर्थ काय. पुन्हा एकदा सज्ज होते संतोष. चांगला फटका उडवलंय चेंडूला, क्षेत्ररक्षक झेपवतोय. चेंडूला अडवण्यामध्ये यश आलेलं आहे. विश्वनाथ क्षेत्ररक्षक होतात तोपर्यंत अवधी होता तिकडे बॅटरकडे 2 धावा पूर्ण करण्याचा. धावसंख्या वाढते धावबलकावर 9. सिंगल डबल वर जास्त भर दिलेला आहे. आता इथून एक समाधानकारक टोटल जर उभारायचं असेल तर निश्चित धावांचा वेग वाढवावा लागेल आणि विकेट देखील शाबूत ठेवावे लागतील. संदीप पाटील एक भरोशाचा खेळाडू आहे. अलॉंग दी कार्पेट चेंडूला ड्राईव्ह केले व्ही शेप मध्ये. काय फटका खेळलेला आहे, गुड शॉट. धावा मिळतील 4 चौकार. अतिशय सुंदर फटका, डोळ्यांचे पारणं पिडणारा फटका आपण बघितला. अशा प्रकारचे फटके लिलिया खेळताना आपण बघितलं होतं भारतरत्न मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सरांना. चौकाराच्या मदतीने धावसंख्या आता पुढे जाताना 13-13. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. स्विंग अँड मिस. फंटास्टिक डिलिव्हरी. फलंदाजाला पूर्णपणे बीट केलेलं आहे. धावा कायम आहे धाव बलकावर 13. चांगली गोलंदाजी करतोय संतोष, एक प्रमुख खेळाडू आहे. ठाकूरपारा संघामधील स्ट्रेट फटका. पुन्हा एकदा गणेश ऍक्शन मध्ये. झेल सुटणार नाही. सेफ हँड आहे. ग्रेट कॅच. फलंदाज होते बाद. अठरा बरोबर 9.00 च्या सरासरीने धावा जोडल्यात.
करंट रन रेटचा आपण जर विचार केला तर प्रोजेक्टेड स्कोर अशाच प्रकारे जर धावा जोडल्या तर धावफलकावर 36 प्लस धावफलकावर बघायला मिळतील. लगातो 6 या स्पर्धेसाठी 70 बॉल हे निश्चितच वापरण्यात आलेले आहेत. गणेश एक कंप्लीट अष्टपैलू खेळाडू आहे. अष्टविनायक ठाकूरपाडा या संघाचा बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. पहिल्या षटकामध्ये संजयने धावा खर्च केल्या. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 6, एक गडी बाद केला. दुसऱ्या षटकामध्ये धावा खर्च केल्या संतोषने 12, त्याने 2 गडी बाद केले. पहिले षटक इकॉनॉमिकल षटक राहिलं होतं. खूप भेदक गोलंदाजी केली होती संजय याने. आता उर्वरित 2 षटकांमध्ये पाहूया किती धावांपर्यंत मजल मारतोय. गुंदवली हा संघ फक्त हलक्या हाताने चेंडूला टॅप केलेला आहे. धावबाची संधी होती पण डायरेक्ट हिट केलेलं नाही. ठाऊक आहे गणेशला की जर डायरेक्ट हिट केला निशाणा लागला नाही तर अजून काही एक्स्ट्रा धावा जातील. फक्त एकच धाव मिळेल, एकापेक्षा काही नाही. आणि अशा प्रकारे धावसंख्या आता 19, 3 गड्यांच्या मोबदल्यात. तिसऱ्या षटकाला प्रारंभ झालेला आहे. पुन्हा एकदा तयार होते बॉलिंग मार्कवर. फक्त हलक्या हाताने लेट कटचा फटका बघाय तिथे थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक झेपावला होता चेंडूवर. कुठल्याही प्रकारची धाव नाही. चेंडू जातोय निर्धाव. फिल्डिंग लाजवाब झाली तिथे. स्वतःला झोकून दिलं होतं चेंडूला अडवण्यासाठी. धावा मात्र स्थिर आहे धावफलकावर 19. इथून धावांचा वेग वाढवावा लागेल. चांगलं चॅलेंज उभारायचं असेल तर गंगामाता गुंदवली 40+ या संघाला. पुल केलेला आहे. क्षेत्ररक्षक आहे मिड विकेटला. चांगला झेल संपन्न केलेला आहे. 1 मोर विकेट डाऊन. OUT. कमलाकर पाटीलने खूप साऱ्या शुभेच्छा दिलेल्या आहेत गंगामाता गुंदवली 40+ या संघाला. आणि धावसंख्या धावफलकावर पाहतोय 19 असताना अजून एक गडी गारद झालेला आहे. 4 गडी बाद झालेले आहेत. हेमंत बाद झालेले आहेत. दीपक येतोय न्यू बॅटर. वेगवान चेंडू होता. तेज तर्रार चेंडू. फिंगर अप. अजून एक बॅटर बाद होते. धक्के बे धक्का दे धक्का. अतिशय घातक आणि भेदक गोलंदाजी करतोय गणेश ठाकरे आपल्या स्पेल मध्ये. धावा धावफलकावर काय माहित 19. 5वा धक्का लागलेला आहे. न्यू बॅटर येतोय भालचंद्र. गोपी काका थोडेसे नाराज संघाच्या कामगिरीवर. ऑन हॅट्रिक बॉल. हॅट्रिक पूर्ण होईल का या स्पर्धेमधील? तो कारनामा आतापर्यंत तरी झालेला नाही. गणेश ठाकरे चांगला फटका ऑन साइडला टर्न केलेला चेंडूला. क्षेत्ररक्षक दक्ष एक सिंगल कंप्लीट केली. फक्त एकच धाव मिळेल. संघामध्ये एक नवीन ऊर्जा निर्माण झालेली आहे. ती ठाकूरपाडा या संघामध्ये जबरदस्त एनर्जी बघायला मिळते. बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह बघायला मिळते. याचं कारण म्हणजे जबरदस्त त्याने 5 विकेट आपल्या संघासाठी निश्चितच मिळवलेले आहेत. विशेष म्हणजे गणेशची प्रशंसा करावी लागेल. खूप सुंदर तो गोलंदाजी करतोय. चेंडूला ऑन साइडला वळवलंय. एक धाव पूर्ण करतोय क्षेत्ररक्षक दक्ष आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. आता दोन्ही गाड्या एकाच ट्रॅकवर. अपघात होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.
वेटिंग फॉर द अंपायर डिसिजन. फलंदाज बाद होते. खेळी संपुष्टात आली ती भालचंद्र याची. खूप चांगली माईक सिस्टीम. काय गोलंदाजी केली या षटकामध्ये. गणेश ठाकरेने फक्त 3 धावा दिल्या आणि 2 गडी बाद केले. मॅग्निफिसंट बॉलिंग फिगर. 6 बाद 3 षटकांच्या अखेरीस धावा आहेत. धावफलक फक्त 21. केविलवाणी स्थिती झालेली आहे. दयनीय अवस्था गंगामाता गोंदवली संघाची. विजेंद्र अंतिम षटकासाठी. या षटकामध्ये जर गोपीकाका 15 ते 16 धावा आल्या नाहीत तर मात्र एक लो स्कोरिंगचा सामना बघायला मिळेल. एक सन्मानजनक टोटलकडे वाटचाल करायची असेल तर ह्या धावा येणे अत्यंत गरजेचं आहे. चेंडू सोडून दिलेला आहे. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक अतिरिक्त धाव मिळेल. भाऊ पाटील एक आगल्या वेगळ्या अंदाजामध्ये बघायला मिळतोय. आणि स्क्वेअर लेगचे पंच पाहतोय सुनील म्हात्रे आणि तिसरे पंच सुरेश घरत. चेंडूला ऑन साइडला भिरकावून देण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू अतिशय वेगाने चाललाय. मोठी रेस आणि मात्र रेस जिंकलेली आहे ती चेंडूने. आणि अशा प्रकारे येतोय चौकार. मोठी चेज होती. रेस जिंकली चेंडूने. 4 धावा मिळाल्या. धावसंख्या वाढते. धावफलकावर 26. दिलासा देणारा धावसंख्येला चौकार आपण बघितला. क्रॅकिंग शॉट. अप ड्राईव्हचा फटका. चेंडू दोघांना बीट करून गेला सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. धीरजच्या बॅट मधून लगातार हा दुसरा चौकार आलेला आहे. धीरज मात्र संघासाठी धीर देताना पाहतोय. बॅटची कडा घेऊन चेंडू गेलेला आहे. थर्ड मॅनला गचाल क्षेत्ररक्षण. चेंडू सीमा पार. चौकारांची हॅट्रिक तिकडी पूर्ण करतोय बॅटर धीरज म्हात्रे. चौतीस धावा. क्या बात आहे. शेवटी धीरज म्हात्रेला सूर सापडला आणि त्याची बॅट आता तळपताना मैदानाच्या आतमध्ये. खूप चांगली बॅटिंग करतो आपल्या संघासाठी. 17 धावांवर तो खेळतोय. पुन्हा एकदा विजेंद्र. लेग स्टिकच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू होता. एक अतिरिक्त धाव जोडली जाईल. पंचांनी वाईटची खून केलेली आहे आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या आता पुढे जाताना धावफलकावर 35. एक चांगली धावसंख्या आता उभारण्याचा चांगला प्रयत्न केला जातोय. विशेष म्हणजे धीरज म्हात्रे द्वारा. चेंडूला तटवलेला आहे व्ही शेप मध्ये. लॉंग ऑन सीमारेषेवरून जोपर्यंत फेक येईल चेंडूची. 2 धावा पूर्ण करतोय बॅटर धीरज. खूप चांगली बॅटिंग करतोय. एकमेव असा खेळाडू आहे की ज्याने चांगला प्रतिकार केलेला आहे खेळपट्टीवर. या 2 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या 37. अजून 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि आतापर्यंत 17 धावा खर्च केल्यात. महागडे षटक. एक्सपेन्सिव्ह ओव्हर. पहिलं इफेक्टिव्ह षटक आपल्याला बघायला मिळत. असरदार गोलंदाजी केली होती. संजयने पॉवर प्लेच्या षटकामध्ये 6 धावा देत 1 गडी बाद केला होता. पण हे काहीसं महागडे षटक आपल्याला बघायला मिळते विजेंद्र द्वारा. दिशाहीन गोलंदाजी त्याची बघायला मिळते कारण विजेंद्र देखील एक प्रमुख खेळाडू आहे.
ठाकूरपाडा या संघाचा पुन्हा एकदा लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. चेंडूला ऑन साइडला टर्न केलेला आहे, क्षेत्ररक्षक आहे तिथे पण त्याला चकवून चेंडू जाईल स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. 4 रन्स. आता मात्र खूप चांगली टोटल धाव फलकावर बघायला मिळते. 41 धावा. धीरज मात्र काय आज बरसला खेळपट्टीवर. अक्षरशः त्याच्या बॅट मधून धावांचा पाऊस बघायला मिळतोय. 23 धावांवर खेळतोय. खूप जिगरबाज आणि धाडसी खेळ त्याचा बघायला मिळतोय. इनसाइड आउटचा फटका आहे. चेंडू सेफ लँड झालाय. एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. तिसरी धाव मिळेल का? अक्षरशः धावून 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 दमछाक झालेले फलंदाज ओव्हर थ्रो होतोय. दौडते रहो भागते रहो. चौथी धाव घेताना फलंदाज होईल धाव बाद. अशा प्रकारे 4 षटकांच्या अखेरीस या धाव फलकावर आहेत. 44 धावा आहेत आणि 45 धावांचं लक्ष आहे हा सामना जिंकण्यासाठी अष्टविनायक ठाकूरपाडा टीमला. संदेश वखारे या कॉम बॉक्स मध्ये निश्चितच आपल्याला त्यांचा आवाज ऐकायला मिळेल. थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच जयवंत पाटील, विशाल पाटील. बोलूया आपण मॅचच्या दिशेने. गंगामाता गुंदवली या टीमची आपण पहिली फलंदाजी पाहिली. 44 धावा धावफलकावर लावल्या गेल्यात. 45 धावांचे लक्ष या ठिकाणी उभं केलंय श्री अष्टविनायक ठाकूरपाडा टीम समोर.
45 धावांचं लक्ष या ठिकाणी उभं केलंय. जय हिंद. बाद झाला. नवीन फलंदाज भगवान मैदानाच्या आतमध्ये. पहिला ब्रेक थ्रू त्या ठिकाणी मिळवून दिला आपल्या टीमसाठी प्रेमनाथ या गोलंदाजाने. प्रेमनाथ एक वेगवान गोलंदाज आहे. भन्नाट वेग आहे प्रेमनाथकडे. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज झालंय. षटकातील पुढचा बॉल. समोर नवीन फलंदाज भगवान. यावेळेस कट करण्याचा प्रयत्न. यस, बॅटची कडा घेऊन चेंडू गेला होता. यष्टीरक्षकाची चुकी पाहायला मिळते. कॅच ड्रॉप झाली आहे त्या ठिकाणी. नितीन आहे यष्टीरक्षक. कॅच जरूर ड्रॉप झाली आहे त्या ठिकाणी. चेंडू मात्र निर्धाव गेलाय.
फक्त आणि फक्त एकच धाव धावफलकावर आहे. एक चांगली सुरुवात प्रेमनाथच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. अचूक टप्पा, अचूक लाईन तर लेंथ प्रेमनाथने आतापर्यंत मेंटेन केली आहे. या वेळेस देखील अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी आपण पाहतोय. चेंडू मात्र निर्धाव जातोय. सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन. फक्त आणि फक्त एकच धाव खर्च केली आहे आणि जी धाव पहिल्या बॉलवर आली होती संजय ठाकरेच्या बॅटमधून. षटकातील पुढचा बॉल. पुन्हा एकदा प्रेमनाथ. या बलेचा बॉल ऑन साइडला उडवलाय. डीप मिडविकेटला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होत आहेत. 45 धावांचे लक्ष आहे. मात्र त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना हवी ती सुरुवात अजूनही झाली नाहीये श्री अष्टविनायक ठाकूरपटा टीमच्या बाजूने. कारण पहिला 5 बॉलचा खेळ झालाय. एक महत्वाची विकेट सोबतच फक्त आणि फक्त 3 धावा धावफलकावर आहेत. प्रेमनाथ पुन्हा एकदा. षटकातील पुढचा बॉल. समोर भगवान. या वेळेस देखील अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी आपण पाहतोय. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. रन आउटची विकेट. फलंदाज बाद भगवान. नवीन फलंदाज संतोष ठाकरे मैदानाच्या आतमध्ये. टीमचे कॅप्टन. आता मात्र संजय ठाकरे आणि संतोष ठाकरेला आपल्या डावाला सावरावं लागेल. आपल्या डावाला आवरावं लागेल. कारण सुरुवात हवी तशी झाली नाहीये. तर त्या उलट प्रेमनाथ या गोलंदाजाची प्रशंसा करावी लागेल. अतिशय दमदार षटक फेकलं गेलं. ज्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 4 धावा खर्च करत 2 विकेट्स देखील आपल्याला पाहायला मिळाल्या. जय हिंद झेलच्या स्वरूपात बाद झाला होता. तर त्यानंतर भगवान रनआउटची विकेट आपण पाहिली. चला थोडं स्पीडअप करा टीम गुंदवलीचे कॅप्टन. पॉवर प्लेचं बंधन संपलं आणि त्यानंतर क्षेत्ररक्षण जे आहे ते विखुरलेलं आपण पाहतोय. फैलावलेलं क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळेल. जास्तीत जास्त क्षेत्ररक्षक हे तुम्हाला डीपमध्ये पाहायला मिळत आहेत. लॉंग ऑफ, लॉंग ऑन, काऊ कॉर्नर, डीप मिड विकेट, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, डीप पॉइंटला देखील एक क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. डीप कव्हरला देखील एक क्षेत्ररक्षक आहे. यष्टीरक्षक यष्ट्यांपासनं जवळ. तर आता मात्र आपण षटक क्रमांक 2 कडे वळतोय. हेमंत बॉलिंग ट्रॅकवर. दुसऱ्या षटकातील पहिला बॉल. समोर संजय ठाकरे. या बॉलेस त्रिफला उडवलाय. यू मिस, आय डेफिनेटली इट. फलंदाज बाद संजय. थँक्यू डीजे. हेमंत षटकाची सुरुवात त्या ठिकाणी आपण पाहतोय. तसेच याच दरम्यान शुभ आगमन होतं. माझे सरपंच सरवले आदरणीय पंडितजी चौधरी साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे. मी साहेबांना विनंती करतोय की आपण यायचं आहे व्यासपीठावरती. आपलं देखील शिवसेना उपतालुका प्रमुख चषक 2024 मध्ये हार्दिक स्वागत. यस, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. थिंग्स ऑफ डेव्हिल अँड डेव्हिल इज देअर. गणेश ठाकरे. भरपूर अशा अपेक्षा असतील टीमला गणेश ठाकरेच्या बॅटमधून.
एक तगडा फलंदाज जरूर आहे, मात्र सिद्ध करावं लागेल या मॅच मध्ये. 45 धावा विजयासाठी ठोकायच्या आहेत. षटकातील पुढचा बॉल, या बलेचा बॉल ऑन साइडला, बॉल निघून जाईल पहिल्या टप्प्यावर, सीमारेषा पार. 4 धावा, चौकार. खरं तर या फटक्यांपासूनच गणेश ठाकरेची ओळख आहे, जो फटका त्याच्या बॅट मधून आलाय. 4 धावा, 4 ने धावफलक पुढे सरकलंय. 8 धावा धावफलकावर झाल्या आहेत आणि त्या दरम्यान प्रमोद दादा भोईर वल यांच्या माध्यमातून गणेश ठाकरेला ऑल द बेस्ट केलं गेलंय. धन्यवाद प्रमोद दादा. हेमंत पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल, या वेळेस बॉलला पुढे ठेवलं होतं. बॉलर बॅक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, स्वतः गोलंदाज आपला फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवतोय. वेल स्टॉप, निर्धाव चेंडू. 8 धावा धावफलकावर स्थिर आहेत. षटक क्रमांक 2 चा खेळ आपण पाहतोय. हेमंत पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल, या वेळेचा बॉल दुरून खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू पुन्हा एकदा निर्धाव जातोय. नक्कीच वैयक्तिक पहिला बॉल फेस केला, त्यावर तर चौकार आला होता आणि त्यानंतर मात्र सलगचे 2 निर्धाव चेंडू त्या ठिकाणी फेकले गेलेत. हेमंत या गोलंदाजाच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी. गंगामाता गुंदावली म्हटलं की नक्कीच एक मोठं नाव. षटकातील पुढचा बॉल, या वेळेस देखील अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी आपण पाहतोय. चेंडू पडल्यानंतर खाली राहतोय, बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू मात्र पुन्हा एकदा निर्धाव गेलाय. वाडा बॉलिंग, सलगचा 3रा निर्धाव चेंडू. समोर गणेश ठाकरे असताना मात्र अशा प्रकारची गोलंदाजी, नक्कीच प्रशंसा केली जाईल हेमंत या गोलंदाजाची. अचूक टप्पा, अचूक लाईन अँड लेंथ, भरपूर चांगलं नियंत्रण आपल्याला पाहायला मिळतंय हेमंत याच्या गोलंदाजीवर. अजूनही एका बॉलचा खेळ बाकी आहे. षटक क्रमांक 2 मधील हेमंत पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. गणेश ठाकरे पुन्हा एकदा सज्ज झालाय. या वेळेस मात्र तडाखा, गणेश पाटीलच्या बॅट मधून येतोय हा धमाकेदार षटकार. तर अशा प्रकारे पहिल्या 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 2 षटकांमध्ये धावा बनल्या आहेत 14. येणाऱ्या अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. 12 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता आहे. गणेश ठाकरे वैयक्तिक 10 या धावसंख्येवर खेळतोय, तर संतोष ठाकरे नक्कीच नौका खेळाडू, ज्याने एकही बॉल अजूनही फेस केलेला नाहीये. षटक क्रमांक 3 खूप महत्वाचं षटक आहे. बॉलिंग ट्रॅकवर दीपक येतोय. अतिशय महत्वपूर्ण षटक असेल. षटक क्रमांक 3 टीमचे कॅप्टन स्वतः बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळत आहेत दीपक.
कारण या षटकापासून आपल्याला समजेल शेवटच्या षटकामध्ये किती धावा उरतील. समोर डावखुरा फलंदाज संतोष ठाकरे, श्री अष्टविनायक ठाकूरपाडा टीमचे कॅप्टन. यस, कॅप्टन टू कॅप्टन असं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण गोलंदाजी करत असताना दीपकला आपण पाहतोय षटक क्रमांक 3 घेऊन आलाय. बारा चेंडू 31 धाबांची आवश्यकता. षटकातील पहिला बॉल. या वेळेस वेगवान चेंडू होता, आडव्या बॅटने खेळून काढलाय. काऊखोना रिजन मध्ये क्षेत्ररक्षक क्रिकेटमध्ये फुटबॉलचा अंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. प्रेमनाथच्या माध्यमातून वेल स्टॉप, चांगल्या प्रकारे चेंडू अडवला गेलाय. 2 धावा कंप्लीट झाल्या. मित्र म्हणेन 2 धावा वाचवल्या देखील गेल्यात. एकेरी दुहेरी धावांमध्ये टीम गंगामाता गोंदवलीवर काही फरक पडणार नाहीये. तुम्हाला पैकी मोठ्या फटक्यांसाठी जावं लागेल. हवाई मार्गाचा वापर खूप गरजेचा आहे. षटकातील पुढचा बॉल. स्टेप मध्ये काहीतरी चुकी होते. डेड बॉल. षटकातील पुढचा बॉल. फुल टॉस आहे. ऑन साइडला प्रहार झालाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. पहिल्या टप्प्यावर चेंडू कलेक्ट केला जातोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट चांगलं पाहायला मिळालं. संतोष ठाकरे आणि गणेश ठाकरे या 2 फलंदाजांमध्ये. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस स्टॉपेज लागलाय. चेंडू हवेत. यष्टीरक्षक झेल खाली आणि झेलच्या स्वरूपात मोठी विकेट. फलंदाज बाद संतोष. दीपक. नवीन फलंदाज किरण आलाय. या वेळेस देखील 2 धावा कंप्लीट झाल्यात. धावफलक 2 ने पुढे सरकेल. 20 धावा धावफलकावर झाल्या आहेत. 25 धावा अजूनही आवश्यक आहेत. येणाऱ्या 8 बॉलचा खेळ बाकी आहे. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस आडव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू मात्र निर्धाव जातोय. प्रत्येक निर्धाव चेंडू जो आहे तो अष्टविनायक ठाकूरपाडा टीमवर दबाव निर्माण करेल यात काही शंका नाहीये. चांगली गोलंदाजी. यावेळेस बॉलला पुढे ठेवला होता. अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी. स्वतः फॉलो थ्रो मध्ये चांगला चेंडू अडवला गेलाय. अतिशय सुरेख षटक दीपकच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाला. आणि अशा प्रकारे पहिल्या 3 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 3 षटकांची समाप्ती. धावा धावफलकावर आहेत 20 धावा. आणि आता मात्र शेवटचा अंतिम षटक. 6 चेंडू आणि विजयासाठी 25 धावांची आवश्यकता आहे. पाहूया शेवटचं षटक घेऊन
शेवटचं षटक धीरज म्हात्रे बॉलिंग ट्रॅकवर. जरूर आहे मात्र अशक्य नाहीये. कठीणला मात्र सोपं करावं लागेल. तर त्या उलट धीरज बॉलिंग ट्रॅकवर. शेवटचा अंतिम षटक 6 चेंडू आणि विजयासाठी 25 धावांची आवश्यकता आहे. शेवटचं षटक 6 चेंडू 25 धावांची आवश्यकता. धीरज म्हात्रे बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पहिला बॉल. आपला स्टेप मध्ये चुकी होते त्या ठिकाणी नक्कीच थोडा मानसिक दबाव देखील असेल, यात काही शंका नाहीये. धीरज यावेळेस स्लो फुलटॉस बॉल आडव्या बॅटने प्रहार झालाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. धाव घेण्याचा प्रयत्न झाला नाहीये. नक्कीच अर्थातच चांगला चेंडू म्हणावा लागेल कारण चेंडू निर्धाव गेलाय. 5 चेंडू 25 धावा. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस देखील अजून एक चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये त्या ठिकाणी आपण पाहतोय. 4 चेंडू 25 धावा. षटकातील पुढचा बॉल. अतिशय सुरेख गोलंदाजी. गोलंदाज धीरज म्हात्रेच्या माध्यमातून पहिल्या 3 बॉलवर कोणत्या प्रकारची धाव घेण्याचा प्रयत्न झाला नाहीये. आता मात्र विजयाच्या उंबरठ्यावर, विजयाच्या समीप आपण पाहतोय गंगामाता गुंदवली संघाला. यावेळेस हा बॉल समोरच्या दिशेने उडवलाय. बॉल निघून जाईल सीमारेषा पार. 6 धावा. षटकार. षटकार जरूर आलाय मात्र उशीर झालाय असंच म्हणावं लागेल कारण येणाऱ्या 2 बॉल्स अखेर बाकी आहे. 19 धावा विजयासाठी आवश्यक आहेत. अजून एक चांगला बॉल. मैदान सोडावं लागेल त्या ठिकाणी. गणेश ठाकरेची केली संपुष्टात. फक्त एका बॉलची फॉर्मॅलिटीज या ठिकाणावरनं कंप्लीट करायची आहे धीरज म्हात्रे या गोलंदाजाला. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. अतिशय सुरेख फलंदाजी देखील धीरज म्हात्रेच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाली होती आणि नक्कीच आता मात्र गोलंदाजी देखील भरपूर चांगली करतोय. शेवटच्या बॉलची फॉर्मॅलिटीज बाकी आहे. विजय संपादन करण्यासाठी एका लीगल बॉलची हाताळणी आवश्यक आहे गंगामाता गुंदवली टीमला आणि नक्कीच या बॉल सोबतच मॅच फिनिश. सामना जिंकला या ठिकाणी गंगामाता गुंदवली टीमने. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक टफ लक श्री अष्टविनायक ठाकूरपाडा. मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा हेरो ज्याच्या बॅट मधून आल्या 26 धावा. एक षटक देखील चांगल्या प्रकारे फेकलं होतं. नाव आहे धीरज म्हात्रे. धीरज म्हात्रे इज द मॅन ऑफ द मॅच. आपण मॅन ऑफ द मॅच साठी या आणि टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या.
यस मॅन ऑफ द मॅच साठी आपण बोलूया. इट्स ओव्हर टू द विशाल पाटील. थँक्यू सो मच कॉम्बॉक्स प्लेअर ऑफ द मॅच धीरज म्हात्रे यांना मी विनंती करतो की आपण यायचे. प्लेअर ऑफ द मॅच दिला जाईल आणि पुढील सामन्याचा टॉस देखील आपण करणार आहोत. टॉस आपण करणार आहोत बट त्या अगोदर आपण प्लेअर ऑफ द मॅच देखील देणार आहोत. सो धीरज म्हात्रे आपण या. टॉस देखील आपण करणार आहोत बट त्या अगोदर आपण प्लेअर ऑफ द मॅच देऊया. धीरज म्हात्रे यांना मी विनंती करतो की आपण यायचं आहे. अतिशय चांगला खेळ ज्यांचा खऱ्या अर्थाने आपण पाकलेला आहे. टॉस आपण करणार आहोत. हरिभक्त पारायण रतनजी पाटील साहेबांचे असं आपण टॉस करणार आहोत. पण त्या अगोदर आपण प्लेअर ऑफ द मॅच देऊया. पंडितजी चौधरी साहेबांना विनंती करतो आपल्या शुभहस्ते प्लेअर ऑफ द मॅच ची ट्रॉफी द्यायची आहे. ज्यांचा दमदार खेळ आपण अगदी पहिल्या सत्रामध्ये विथ बॅट पाहिला होता. प्लेअर ऑफ द मॅच ची ट्रॉफी दिली जात आहे. वेल प्लेड आणि पुढील सामन्यासाठी शुभेच्छा. पण आणखीन एक गिफ्ट हॅम्पर आहे ते देखील आपण देऊया. रतनजी पाटील सामाजिक शुभ हे गिफ्ट हॅम्पर दिले जात आहे. त्यानंतर आपण टॉस देखील करूया. व्यासपीठावरनं हा टॉस करण्याकरिता मी आमंत्रित करतोय गुंदवली टीमचे कॅप्टन. आपल्याला देखील विनंती आहे आपण देखील यायचं आहे टॉस बॉक्स मध्ये. जय क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष आणि खऱ्या अर्थाने एक दमदार नेतृत्व सरवली गावचं सोमनाथजी चौधरी साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. चला गुंदवली टीमचे कॅप्टन आपण या टॉस साठी.